कोल्हापुरातील दसरा चौकात अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीनं भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हम भारत के लोग हा संविधान गीताचा विश्वविक्रमी कार्यक्रम पार पडला. संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभाग, महाराष्ट्र राज्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील विविध भागातून आलेल्या गायकांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, पाली, आसामी, मैथिली, राजस्थानी, हिंदी, भोजपुरी, पंजाबी, उर्दू, नेपाळी, संस्कृत, भोजपुरी, कोकणी, गुजराती, पाली, कन्नड अशा एकूण 20 भाषात संविधान प्रास्ताविकेचं गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. यामध्ये देशभरातील 1500 पेक्षा अधिक गायक, 75 गायिका आणि अनेक कलावंत सहभागी झाले होते. मूकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत केलेल्या गायनाला उपस्थित नागरिकांनी उभं राहून विशेष दाद दिली. संविधान महागायनाचा विश्वविक्रम कोल्हापुरातील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांनी मांडलेल्या संकल्पनेतून साकार झालाय. या भव्य आणि दिव्य उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये झाली आहे. धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या गायनाचा जागतिक विक्रम झाल्याचं प्रशस्तीपत्र कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईकनवरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केलं. यावेळी बोलताना नामदार आठवले यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं विश्वविक्रमी महागायन हा अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद उपक्रम असल्याचं सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार राजेश क्षीरसागर, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक सतीश माळगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.